नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे पी.व्ही. सर. पूर्वी आपलं नाव होतं गणिती गंमत, आता चेंज करण्यात आलेलं आहे ते आणि आता पी.व्ही. सर केलेलं आहे. आपण बघत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा वर्ग, त्यातील मॅथमॅटिक्स 1 मधला दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्यातील आज बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट 2.4. यापूर्वीचे व्हिडिओज प्रॅक्टिस सेट 2.3 पर्यंतचे यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आज आपण चालू करूया प्रॅक्टिस सेट 2.4. तर चला मग पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय आहे? कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ABC. जनरल फॉर्मशी कम्पेअर करा आणि ABCच्या व्हॅल्यू काढा. साधं सोपं आहे. काय करायचं बघा. तर जनरल फॉर्म काय असतो आपला? तर जनरल फॉर्म असतो ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. जर आपण याला म्हणलं कम्पेअरिंग इट विथ द गिवन इक्वेशन, दिलेल्या इक्वेशन बरोबर जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळतं? a इज इक्वल टू x² चा कोएफिशियंट काय आहे? इथं 1 आहे. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 आणि c इज इक्वल टू 5. तर या झाल्या ABCच्या व्हॅल्यू. इथं पण सेम करायचं आहे. तर सेम आपण पुन्हा एकदा आहे तसंच लिहायचं. जर कम्पेअर केलं कशाशी? ax² प्लस bx. इथं थोडंसं आपल्याला आधी इक्वेशन नीट लिहून घ्यावं लागणार आहे. एक मिनिट. हे इक्वेशन आधी नीट लिहून घेऊया. 2m² मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0 असं आधी नीट लिहून घेतलं. मग जर आपण यांचं कम्पेअर केलं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळतं की a इज इक्वल टू काय आहे? 2 आहे. b इज इक्वल टू काय आहे? -5 आहे. आणि c इज इक्वल टू काय? 5. तर इथं पण तिसऱ्या इक्वेशनमध्ये तेच करायचं आहे. आधी इक्वेशन नीट लिहून घ्यायचं. y² मायनस 7y इज इक्वल टू 0 असं नीट लिहून घेतलं. मग याचं जर आपण कम्पेअर केलं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0शी, तर x² चा कोएफिशियंट म्हणजे तिकडे y² चा कोएफिशियंट काय आहे? 1. मग देअरफॉर a इज इक्वल टू 1 आला, b इज इक्वल टू -7 झालं आणि c इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट कुठला नाहीये बरोबर, त्यामुळे आपण काय घ्यायचं? c इज इक्वल टू 0. इथे कुठला c ची व्हॅल्यूज नाही येतं, c 0 झाला. तर ABCच्या व्हॅल्यू आपण घेतल्या. तर घ्या, लिहून घ्या. आपण पुढच्या प्रश्नात जाऊया. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. सॉल्व युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युलाचा वापर करून सॉल्व करा. आता फॉर्म्युला काय आहे तर हा फॉर्म्युला साधा सोपा आहे. जेव्हा आपल्याला एक इक्वेशन दिलं जातं तेव्हा आपल्याला इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो या फॉर्म्युलानं. x इज इक्वल टू -b प्लस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a और x इज इक्वल टू -b मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. या दोन्ही पैकी एक आपलं सोल्युशन असतं. म्हणजे दोन्ही पण आपल्याला रूट मिळतात. दोन्हीपैकी एक कुठलं तरी आपलं फिक्स असू शकतं. मग आपण हा साधा सोपा फॉर्म्युला आहे. ABCच्या व्हॅल्यू टाकायच्या आणि ABCच्या व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार. मग त्यासाठी आधी आपल्याला b² मायनस 4ac ची फक्त आधी व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. मग आपण जर कम्पेअर केलं, याचं कम्पेअरिंग जर केलं की ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याबरोबर जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय बघायला मिळतं की a ची व्हॅल्यू आहे 1, b ची व्हॅल्यू आहे 6 आणि c ची व्हॅल्यू आहे 5. जर असं आहे तर त्याच्यामुळं आपण काय सांगू शकतो की b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? तर b आहे 6² मायनस 4 इंटू 1 इंटू 5 विच विल बी इक्वल टू 36 मायनस 4 पंचे 20, 36 वजा 20 किती झाले? 16. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय झाली? 16. पण तसं असेल तर x इज इक्वल टू आयदर ह्या फॉर्म्युलानुसार पहिल्या
फॉर्म्युलानुसार, म्हणजे दोन्ही पण आपल्याला वापरायचेच आहेत. एकदा फक्त इथं प्लस आहे आणि एकदा मायनस आहे, एवढं लक्षात घ्यायचं. एक्स इज इक्वल टू काय असलं पाहिजे, मायनस याचं बीची व्हॅल्यू काय आहे 6, मग -6 प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली आपण 16, 16 डिवाइड बाय 2 इंटू ए, ची व्हॅल्यू किती आहे 1. असं असल्यामुळे आपण म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू -6 प्लस 16चा स्क्वेअर रूट किती असतो 4 डिवाइड बाय 2 विच विल बी इक्वल टू -6 अधिक 4 -2 अपॉन 2. therefore it will be equal to x is equal to काय होणार आहे -2 अपॉन 2 म्हणजेच काय होणार आहे 1 -1. हे एक तर पहिली व्हॅल्यू येणार आहे. और आपण दुसरा फॉर्म्युला बघितला होता, काय बघितला होता, x इज इक्वल टू -b मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला बघितला होता. मग therefore -b म्हणजे -6 मायनस अंडर रूट 16 येणार याचं अपॉन 2a म्हणजेच 2, कारण a ची किंमत 1 आहे म्हणजे 2a झालं. मग -6 मायनस 4 अपॉन 2 विच विल बी इक्वल टू x इज इक्वल टू -10 अपॉन 2 विच विल बी इक्वल टू x इज इक्वल टू -5. -1 आणि -5 हे आपले दोन उत्तर आलेले. साधं सोपं आहे, फार काही विशेष नाही आहे. पुन्हा एकदा कसं केलं बघूया आपण. फॉर्म्युला हाच आहे, फॉर्म्युला कुठं जरी आपण गेलो तरी हाच फॉर्म्युला आहे. कोणता, x इज इक्वल टू -b प्लस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, किंवा x इज इक्वल टू -b मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अंडर रूट मायनस b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हाच फॉर्म्युला आहे. हे दोन फॉर्म्युले आपल्याला काही नाही, एकदा फक्त प्लस आणि एकदा मायनस आहे. दोन फॉर्म्युले काही सेपरेट पाठ करायची गरज नाही आहे. फक्त इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे, एवढंच काही फरक आहे. मग घ्या, लिहून घ्या आणि आपण जर पुढच्या प्रश्नाकडं. हे आता मी फक्त कसं केलं, आपण जरा समजावयाच्या दृष्टीने असं लिहिले. आता पेपरमध्ये लिहायचं कसं त्या दृष्टीने जरा पुढं बघूया. हे दुसरं पेज आणि आपण जर पुढचा प्रश्न बघा, असं दिलंय. आता खाली कसं लिहायचं आपण, comparing given equation with ax square plus bx plus c is equal to 0, we get a is equal to, a ची व्हॅल्यू किती येणार आहे 1, b ची व्हॅल्यू किती येणार आहे -3 आणि c ची व्हॅल्यू किती येणार आहे -2. हे आधी असं लिहून घ्यायचं. abc च्या व्हॅल्यू आम्ही अशा एस्टॅब्लिश केल्यात. मग कसं लिहायचं, therefore b स्क्वेअर मायनस 4ac विल बी इक्वल टू, आधी ह्याची व्हॅल्यू काढून घ्यायची. b स्क्वेअर काय येणार आहे -3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू -2, 3चा स्क्वेअर 9 मायनस 4 दुनी 8 प्लस 8, 9 8 झाले 17, बरोबर. म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac झालं 17. मग therefore x इज इक्वल टू -b प्लस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a विच विल बी इक्वल टू -b ची, म्हणजे -b ची व्हॅल्यू लिहायची -3 प्लस अंडर रूट याची सगळ्याची व्हॅल्यू काय आली 17 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस मायनस प्लस, नाही प्लस म्हणजे 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2. ही एक तर व्हॅल्यू येणार, बरोबर. किंवा और तर काय आपण घेतलं, हां x इज इक्वल टू, दुसरं काय येणार x इज इक्वल टू -b मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. -b
मायनस बी म्हणजे किती व्हॅल्यू, -3 मायनस अंडर रूट याची व्हॅल्यू आली होती 17/2a म्हणजे झाले 2 म्हणजेच 3 मायनस अंडर रूट 17/2 झालं होतं ना, बरोबर. तेच आहे, एकदा फक्त इथं प्लस येणार आहे आणि एकदा मायनस येणार आहे, फार काही फरक होणार नाही. जर अंक असतील तर तेवढाच फरक येतो, बाकी काही फरक येत नाही. म्हणजे जर बेरीजबाकी होत असेल यातली सगळ्यांची तर तेवढा फरक पडतो, नाही तर हे असं अंडर रूट मधली जर व्हॅल्यू अशी आली तर फार काय फरक पडत नाही. घ्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हे पहिलं पेज, हे दुसरं पेज आणि पुढच्या प्रश्नाकडे. 3m² + 2m - 7 = 0. मग देअरफॉर आपण म्हणायचं कंपेअरिंग इट विथ कशी कंपेअर करायचं, ax² + bx + c = 0 शी आपण कंपेअर केलं तर आपल्याला काय मिळतं, a = 3, b = 2 आणि c = -7. मग आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची असती, b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर b² - 4ac = b² म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 4 × 3 × -7 will be equal to 4 minus 4 त्रिकोण 12 12 84, 84 फक्त मायनस मायनस प्लस होणार 84. देअरफॉर 88 b² - 4ac = 88. देअरफॉर बघा, देअरफॉर x -b अंडर रूट b² - 4ac/2a. मग खाली काय होणार, -b म्हणजे b ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे, मायनस अंडर रूट 88. बरं, आधी आपण मायनस घेतलं का, ठीक आहे, मग प्लसचं नंतर घेऊया. आणि अपॉन 2a, 2 × a म्हणजे 6 येईल, 2 × a काय झालं 6. मग देअरफॉर आता बघा, -2 मायनस अंडर रूट 88 म्हणजे असं लिहूया की 4 × 22 बरोबर 88, बरोबर. त्यामुळे आपण यातून 4 रूटमधून बाहेर काढूया. रूटमधून बाहेर काढल्यावर काय येतं की x = -2 रूटमधून बाहेर येणार आणि यात काय राहणार 22/6, बरोबर का, बरोबर तसंच होणार. आणि देअरफॉर -2 कॉमन काढलं, आत काय राहिलं 2 + 1 नव्हे, आत राहिलं 1 + 1. ठीक आहे, आत काय राहिलं, इथं राहिलं 1 + अंडर रूट 22 आणि अपॉन 6 म्हणजे काय झालं, बे 6 म्हणजे काय झालं, -1 -√22/3 अशी व्हॅल्यू येणार आहे x ची. आणि आता दुसरी व्हॅल्यू आपण कशी काढायची, ऑर x = -b + अंडर रूट b² - 4ac/2a which will be equal to x = -2 + अंडर रूट 88/6. मग आता याचं पण पुन्हा तसंच -2 + 2 अंडर रूट 22 ह्याचं पण तसंच येणार आहे /6. पुन्हा एकदा 2 कॉमन काढला तर आत काय राहिलं, -1 + अंडर रूट 22/6 म्हणजेच काय झालं, बे 6 काय राहिलं, मी जरा इकडे लिहितो. मग देअरफॉर काय राहिलं, x = -1 + अंडर रूट 22/3. हे आपलं पहिलं रूट तयार झालं होतं, हे नव्हे, हे कुठलं, हे नव्हे, हे इथं होतं खाली, हे पहिलं रूट झालं इथं तयार आणि हे दुसरं रूट झालं इथं तयार. तर हे 2 रूट आपल्याला मिळालेले आहेत. म्हटलं त्याने मग जसं इथं मायनस आलं इथं प्लस आलं, एवढाच फरक असतो, फार काही फरक नसतो.
जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं. हे पहिलं पेज, हे दुसरं पेज आणि जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे बघा, 5m² - 4m - 2 = 0. सेम गोष्ट करायची आहे, कम्पेअरिंग इट विथ कशाशी कंपेअर करायचंय, ax² + bx + c = 0 शी कंपेअर केलं म्हणल्यावर a ची व्हॅल्यू आली आपली 5, b ची व्हॅल्यू आली आपली -4 आणि c ची व्हॅल्यू आली -2. मग देअरफॉर b² - 4ac ची व्हॅल्यू काय होणार आहे आपली -4चा स्क्वेअर -4 × a आहे 5 × c आहे -2. मग 4चा वर्ग झाला 16, -4 म्हणजे 20, 20 दुनी 40 प्लस फक्त येणार +40 येणार. आणि याचं काय आलं 16 आणि 40 56, 56. मग देअरफॉर x इक्वल टू काय होणार -b + √b² - 4ac अपॉन 2a. मग -b ची किंमत किती आहे -4, मग इथं -4 लिहिलं प्लस √56 अपॉन 2 × a. 2 × a किती आहे 5 होणार 4 प्लस √56 अपॉन 10. आता जर आपण इथं 4 न भाग घालवला तर काय येतं 14 चौक 56, बरोबर की नाही. मग आपण याची फोड आपण अशी करू शकतो की देअरफॉर x = 4 + 4 × 14 अपॉन 10. मग देअरफॉर +2 बाहेर येणार 2√14 अपॉन 10 विच विल बी इक्वल टू, जर 2 कॉमन काढलं, जाऊ दे आपण पुढच्याच पेजवर जाऊया ना, काय गडबड करायची इथं. पुढच्या पेजवर गेलो तर आपण काय करायचं x = 2 कॉमन काढलं 2 + √14 असं राहील अपॉन 10, बरोबर का. प्लस मायनसची काय भानगड आहे का नाही. मग काय राहिलं बेके बे बे पंचे 10, मग 2 + √14 अपॉन 5. x ची एक व्हॅल्यू आली, किंवा दुसरी व्हॅल्यू काय येणार आहे x ची, और x = -b - √b² - 4ac अपॉन 2a विच विल बी इक्वल टू मायनस, पुन्हा एकदा b ची व्हॅल्यू काय आली होती मग अशी, तर -4 आणि अंडर रूट ह्याची व्हॅल्यू आली होती 56 अपॉन 2a ची व्हॅल्यू आली होती 10. देअरफॉर x = मायनस मायनस प्लस, पुन्हा एकदा 4 झालं, मायनस या √56 ची व्हॅल्यू काय काढली होती आपण 2√14, बरोबर, अपॉन 10. मग यातनं पुन्हा एकदा 2 कॉमन काढला, 2 - √14 अपॉन 10 म्हणजे काय आलं बेके बे बे पंचे 10 म्हणजे 2 - √14 अपॉन 5. मग एकदा प्लसमध्ये आली, एकदा इकडं मायनसमध्ये आली, झालं हा फरक आहे. मग हे 2 रूट आपण काढले, हा पहिला रूट पहिलं पेज. आपण पुन्हा एकदा सांगतो काय केलं, हे आपल्याला हे फक्त इक्वेशन लक्षात राहिलं पाहिजे, बास. या इक्वेशनचा सगळा खेळ आहे. हे इक्वेशन जर लक्षात राहिलं की इथं एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. काय इक्वेशन आहे, x = -b ± √b² - 4ac अपॉन 2a. एवढंच इक्वेशन आहे. एवढं इक्वेशन लक्षात राहिलं की झालं, विषय संपला आहे. दुसरं पेज, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न लिहिताना आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करायला लागणार आहे. काय करायला लागणार आहे आपल्याला, पहिल्यांदा 3 न मल्टिप्लाय करायला लागणार आहे, म्हटल्यावर y² + 1/3y = 2. 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3y² + y
इज इक्वल टू 6. मग जर नीट लिहून घेतलं तर 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. कंपेअरिंग इट विथ कशाशी कंपेअर करायचं आपण, तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 शी जर कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 3, b ची व्हॅल्यू मिळते 1 आणि c ची व्हॅल्यू मिळते -6. देअरफॉर b² मायनस 4ac विल बी इक्वल टू काय होणार आहे, b² म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू -6 विच विल बी इक्वल टू 1 मायनस 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 होणार आहे तर प्लस 12 72 आणि काय झाले 73. म्हणजे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आली 73. देअरफॉर x ची पहिली व्हॅल्यू काय असणार आहे, -b प्लस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a विच विल बी इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू काय आहे, b ची व्हॅल्यू आपण काढली आहे 1 प्लस अंडर रूट a ची व्हॅल्यू काय आली आहे 73 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 3. देअरफॉर x इज इक्वल टू -1 प्लस रूट 73 अपॉन 3 दुनी 6. हे झालं पहिली व्हॅल्यू आपली x ची. आणि दुसरी और x इज इक्वल टू काय असणार आहे -b मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a विच विल बी इक्वल टू -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. झालं, इथं दुसरी व्हॅल्यू मिळाली आपल्याला. दुसरं काय करायची गरज नाही. झालं, इक्वेशन तयार झालंय आपलं. मग एवढंच आहे, 2 रूट आहेत आपले. फक्त यात आपण काय केलं, आधी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि मग सगळ्या पुढच्या व्हॅल्यू बघितल्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, ब्लँक कसं काय राहिलं, ठीक आहे ब्लँक राहिलं काय अडचण नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू 0 म्हणल्यावर काय करायचं, आपण डायरेक्ट कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग इट विथ कशाशी कम्पेअर करायचं, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 शी जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू आली 5, b ची व्हॅल्यू आली 13 आणि c ची व्हॅल्यू आली 8. Therefore, b² minus 4ac will be equal to 13² minus 4 into 5 into 8. 13 चा स्क्वेअर 169 मायनस 4 पंचे 20, 20 8 160 म्हणजे काय झालं 9 आन्सर आलं. b² minus 4ac ची व्हॅल्यू आली 9. Therefore, x is equal to -b प्लस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a म्हणजेच मायनस b ची व्हॅल्यू टाकली आपण 13 ची व्हॅल्यू टाकली प्लस अंडर रूट b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आली आहे 9 अपॉन 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 5. मग -13 9 चा रूट किती 3 अपॉन 5 दुनी 10 -13 प्लस 3 काय झाले -10 अपॉन 10 काय झालं -1. आन्सर काय आलं आपलं -1. और x इज इक्वल टू -b मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a विच विल बी इक्वल टू -13 मायनस अंडर रूट 9 अपॉन 2 इंटू a किती होते 10 म्हणजे -13 मायनस 3 अपॉन 10. जरा मी थोडा तर नीट लिहितो कारण एकाच स्टेपसाठी आता उत्तर राहिले आणि ते सगळं जरासं शॉर्टमध्ये करूया आपण. बस एवढंच आणि याचा आन्सर काय येणार -13 मायनस 3 -16 अपॉन 10 राहिलंच काहीच.
विच विल बी इक्वल टू, मी आता असं लिहितो, एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, 82 आणि 2×5 = 10 -8/5 असं आन्सर येणार आहे. झालं, हे पण इक्वेशन तयार झालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय ब्लँक राहते सारखं, पेज काय कळत नाही. पुढे बघूया आपण काय आपल्याला दिलं आहे की विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x² + 2√3x + 3 = 0 युजिंग द फॉर्म्युला. सोल्युशन आपल्याला खाली दिले, कम्पेअर करायचं. ॲक्टिव्हिटी सारखं आहे, फक्त ॲक्टिव्हिटी नाही अगदी की आपल्याला खाली त्यांनी स्टेप्स दिल्यात, त्याच्यानुसार कसं करायचं ते सांगितलंय. मग आपण पहिल्यांदा आपल्याला माहितीच आहे कसं करायचं, कम्पेअरिंग इट विथ ax² + bx + c = 0. वी गेट a = काय मिळते आपल्याला 1, b = काय मिळते बघा 2√3 आणि c = काय मिळते इथं 3 आहे, c = 3. Therefore b² - 4ac will be equal to b² - 4ac काय होणार आहे 2√3 चा स्क्वेअर -4 × 1 × 3 which will be equal to, याचा स्क्वेअर काय होणार 2 चा स्क्वेअर असतो 4√3 चा स्क्वेअर असतो 3 - 4 × 12 4 × 12 - 12 होतात 0, म्हणजे b² - 4ac ची किंमत झाली 0. Therefore x is equal to -b plus √b² - 4ac upon 2a which will be equal to -b ची किंमत किती आहे 2√3 प्लस याची व्हॅल्यू येणार 0. 2 × a किती आहे 2 × a ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे 2 × a किती होणार 2. Therefore -2√3 upon 2 ची जर व्हॅल्यू बघितली तर किती येणार -2 -√3. x is equal to होणार -√3 or x is equal to -b minus √b² - 4ac upon 2a which will be equal to -2√3 मायनस या सगळ्याची व्हॅल्यू आली 0 अपॉन 2a ची व्हॅल्यू आली 2, म्हणजे -2√3 अपॉन 2, म्हणजे 2 ला 2 गेले, बेके बे -√3. इथं पण काय आन्सर आलं -√3. देअरफॉर x is equal to -√3. झालं, आला आपला आन्सर. सोपा होतं यावेळेस, म्हणजे जरी ऍक्टिव्हिटी अशी दिलेला असला विचित्र प्रश्न तरी सुद्धा आन्सर सोपा आहे. तर ठीक आहे, लिहून घ्या. हे कसं केलं ते बघा. मागचं पेज हे होतं, मागचा प्रश्न असा, किती प्रश्न झाले आपले 7 प्रश्न झाले की नाही 7 प्रश्न. आणि इथं आपला चॅप्टर नव्हे प्रॅक्टिस सेट संपतोय. यावेळेस मध्ये मध्ये माझ्याकडे पेज कशी काय रिकामे राहिले कळालं नाही, पण ठीक आहे असो. तर झाला प्रॅक्टिस सेट, याने थांबलेला आहे, संपलेला आहे प्रॅक्टिस सेट. तर तुम्ही लिहून घ्या, पुन्हा अभ्यास करा, प्रॅक्टिस करा, घरी जाऊन अभ्यास करा, भरपूर मेहनत करा. 10वीचं वर्ष आहे, तयारी करा चांगली आणि आयुष्य एन्जॉय करा. आणि तोपर्यंत बाय बाय. आणि जरी आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललेलं असलं तरी सुद्धा शिकवणारी व्यक्ती तीच आहे, शिकणारे व्यक्ती तुम्ही तेच आहेत. त्यामुळे चॅनलमध्ये दुसरं काही बदललेलं नाही आहे, फक्त नाव बदललेलं आहे आणि ते लोगो वगैरे थोडंसं अपडेट केलेलं आहे स्वतःला, बाकी काही नाही. तर ठीक आहे, टिल देन बाय बाय.